नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी आपली प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 17 आहे। याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो तर टीसीएस पॅटर्ननुसार आपण जीके या ठिकाणी घेत असतो। उद्यापासून कदाचित आपण टीसीएस पॅटर्ननुसार मॅथ आणि रिझनिंग सुद्धा सुरू करणार आहोत। ठीक आहे, मग या ठिकाणी बघूया आपला पहिला प्रश्न काय आहे। कोणत्या वर्षी सचिन रमेश तेंडुलकरला भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे। आता काय विचारलंय की बाबा सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग भारतरत्न पुरस्कार सचिन तेंडुलकरला कधी मिळाला तर तो 2014 साली मिळालेला आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली। मग सुरुवात कधी झाली होती पहा, 21 जानेवारी 1954। 1954 इम्पॉर्टंट आहे, 1954 लक्षात ठेवायचं। कधी सुरुवात झाली होती? 1954 ला सुरुवात झाली होती। आता जो पहिला भारतरत्न आहे हा कोणाला दिला होता तर सी राजगोपालाचारी यांना पहिला, म्हणजे 1954 ला एकूण 3 व्यक्तीला भारतरत्न दिला होता। त्याच्यामध्ये पहिलं नाव होतं सी राजगोपालाचारी, त्याच्यानंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि वैज्ञानिक सी व्ही रमन या तिघांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता। ठीक आहे, सचिन तेंडुलकरला कधी मिळालाय? 2014 ला। सुरुवात कधी झाली? 1954 ला। पहिला पुरस्कार किती व्यक्तींना दिला होता? 3 व्यक्तीला दिला होता। आणि जर इंडिव्हिज्युअल पहिला विचारलं, फक्त पहिला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला असं जर विचारलं तर उत्तर लिहून टाकायचं आपलं सी राजगोपालाचारी। ठीक आहे, पुढचा अजून महत्त्वाचा याच्यामध्ये पुढचा प्रश्न नाही लगेच का महत्त्वाचा आहे तर 2024 मध्ये भारतरत्न पुरस्कार हा किती व्यक्तीला दिला याच्यावरती प्रश्न विचारू शकतात। मग किती व्यक्तीला दिलाय तर 5 व्यक्तीला दिलाय आणि एकाच वेळेस 5 व्यक्तीला पुरस्कार देण्याची काय आहे पहिलीच वेळ आहे। म्हणजेच आतापर्यंत एका वर्षात दिलेल्या सर्वाधिक पुरस्काराची ही संख्या आहे 5, जी कधी दिली 2024 ला। मग हे 5 व्यक्ती कोण आहेत की ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाय हे तुम्हाला काय करायचंय लक्षामध्येच ठेवायचं आहे। मग कोण आहे पहा, लालकृष्ण अडवाणी आहेत। लालकृष्ण अडवाणी कोण होते तर ते भारताचे माजी उपपंतप्रधान होते। पहा, माजी उपपंतप्रधान। त्याचबरोबर आता हे जे 5 व्यक्तीला पुरस्कार दिलाय त्यापैकी एकमेव जिवंत व्यक्ती आहेत। बाकीचे 4 जे पुरस्कार आहेत हे काय झालेत मरणोत्तर देण्यात आलेत। दुसरी व्यक्ती कोण आहे? पी.व्ही. नरसिंह राव, मरणोत्तर दिलाय, भारताचे माजी पंतप्रधान होते। त्याच्यानंतर चौधरी चरण सिंग, मरणोत्तर, हे सुद्धा काय होते भारताचे माजी पंतप्रधान होते। ठीक आहे, त्याच्यानंतर कर्पूर ठाकूर, मरणोत्तर, हे काय होते बिहारचे माजी मुख्यमंत्री। आणि डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना सुद्धा मरणोत्तर दिलाय। आणि एम.एस. स्वामीनाथन कोण होते तर यांना काय म्हटलं जातं हरित क्रांतीचे जनक म्हटलं जातं। खूप महत्त्वाचं आहे। ठीक आहे, प्रश्न विचारू शकतात। ठीक आहे, पुढचा 2 नंबर, भारतीय संसदीय प्रणालीत संसदेने कार्यकारिणीवर नियंत्रण ठेवण्याचा कोणता एक मार्ग आहे असं विचारलंय। मग मार्ग कोणते दिलेत पहा, इथं पहिलं दिलंय प्रश्नोत्तराचा तास आणि दुसरं काय दिलंय अविश्वास प्रस्ताव। मग यापैकी आपलं योग्य उत्तर काय असेल? 1 आणि 2 दोन्ही सुद्धा काय आहेत या ठिकाणी संसदेला कार्यकारिणीवर म्हणजे मंत्रिमंडळावरती नियंत्रण ठेवण्याचे हे मार्ग आहेत। मग आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की भारताची जी संसदीय प्रणाली आहे याच्यामध्ये संसदेला कार्यकारिणीवर नियंत्रण, आता कार्यकारिणी म्हणजेच कोण तर पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ, मग यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचे कोणकोणते मार्ग आहेत बघा। तर पहिला आहे प्रश्नोत्तराचा तास, त्याच्यानंतर प्रश्नकाळ, कटौती प्रस्ताव, अविश्वास ठराव, स्थगन प्रस्ताव आणि निंदा प्रस्ताव। याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं साधन कोणतं आहे तर ते आहे अविश्वास प्रस्ताव। जर अविश्वास प्रस्ताव जर मंजूर झाला तर त्या सरकारला पंतप्रधानाला सहित अख्ख्या मंत्रिमंडळाला या ठिकाणी काय करावा लागतो राजीनामा द्यावा लागतो। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 3 नंबर, किशोर न्यायमंडळात किती सदस्य असतात? काय विचारले बघा, किशोर न्यायमंडळ जे आहे याच्यामध्ये किती सदस्य असतात असं विचारलंय। मग या किशोर न्यायमंडळामध्ये किती सदस्य असतात तर याच्यामध्ये एकूण 3 सदस्य असतात। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण या ठिकाणी समाज कल्याण भरतीसाठी अतिशय महत्त्वाची अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे।
आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे, तर या टेस्ट सिरीज कशी असणार आहे, TCS पॅटर्न नुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे। मग आपल्या या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल मित्रांनो, तर तुम्हाला या ठिकाणी एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील, त्याचबरोबर TCSने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तरासहित या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील। आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची, तुम्हाला समाज कल्याण भरतीची तयारी करताना तुम्हाला काय करायचंय, TCS पॅटर्न नुसार आणि TCSने घेतलेल्या प्रश्नपत्रिकेचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे। का, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे समाज कल्याण विभागाची परीक्षा कोण घेणार आहे, तर TCSच घेणार आहे। मग TCSचा पॅटर्न काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे। TCS कसे प्रश्न विचारता हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे। त्याचबरोबर मित्रांनो आपण फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा तुम्हाला देणार आहोत। मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, त्याचबरोबर राज्यशास्त्राच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशा या ठिकाणी नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील। मग ह्या सगळ्या नोट्सची आणि टेस्ट सिरीजची प्राइस किती मित्रांनो, तर फक्त 250 रुपये आहे। परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे। जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल। मग मित्रांनो जर तुम्ही आपल्या टेस्ट सिरीजचा आणि या प्रश्नपत्रिकेचा जर अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेमध्ये 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी सहज घेऊ शकता, ठीक आहे। आणि एवढे मार्क घेतले तर तुमचं सिलेक्शन काय होणार, 100% होणार, ठीक आहे। मग ज्याला हवे आहे त्यांनी काय करायचंय, 139 रुपये या नंबरवरती, तुमच्याकडे गुगल पे असेल बघा, फोन पे असेल, या नंबरवरती आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30, या नंबरवरती काय करायचंय, 139 रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा काय करायचं आहे, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे। व्हॉट्सॲपला आपला कोणता नंबर आहे, तर हाच नंबर आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 96 89 14 16 30, ठीक आहे। तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघूया आपला, प्रश्न क्रमांक 4, अंगणवाडी सेविकांचं वेतन कोणत्या आधारावर निश्चित केलं जातं। मग अंगणवाडी सेविकाचं वेतन कोण निश्चित करतं, तर राज्य सरकार निश्चित करतं, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघूया, डॅश डॅश मध्ये हॅन आणि मिटनर यांनी युरेनियमच्या न्यूट्रॉन प्रेरित विखंडनाची घटना शोधून काढली जी अणुऊर्जा, अणुभट्ट्या आणि अन्न वस्त्रासाठी आधार म्हणून काम करेल। मग कधी शोधून काढली होती यांनी, तर 1938 ला। काय शोधून काढलं होतं, तर युरेनियमची न्यूट्रॉन प्रेरित विखंडनाची घटना शोधून काढली होती। आणि ही कशासाठी आपल्याला उपयुक्त ठरली बघा, अणुऊर्जा असेल, अणुभट्ट्या असतील किंवा अन्न वस्त्र म्हणजे ज्याला आपण अणुबॉम्ब म्हणतो याच्यासाठी सुद्धा ही काय ठरली, उपयुक्त ठरली। मग इथं प्रश्न तुम्हाला विचारलाय कधी, पण असा पण प्रश्न विचारू शकतात की युरेनियमच्या न्यूट्रॉन प्रेरित विखंडनाची घटना कोणी शोधून काढली, तर कोणी, हॅन आणि मिटनर या दोघांनी शोधून काढली, ठीक आहे। आणि कधी शोधून काढली, 1938 ला शोधून काढली, ठीक आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, केंद्रीय अर्थसंकल्प 2021 नुसार एक राष्ट्र एक रेशन कार्ड ही योजना किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये कार्यान्वित केली जाईल, तर किती, एकूण 34 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये ही योजना सुरू केलेली आहे। मग एक राष्ट्र एक रेशन कार्ड म्हणजे वन नेशन वन राशन ही जी योजना आहे याची सुरुवात कधी झाली, तर 2019 पासून सुरुवात झालेली आहे। आणि हिचा उद्देश काय आहे, तर स्थलांतरित कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देशामध्ये कुठेही स्वस्त धान्य दिलं जाऊ शकतं, ठीक आहे। पुढचा प्रश्न 7 नंबर, खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्य प्रकारात संत आणि सुधारक महापुरुष शंकरदेव यांनी प्रस्तुत केला। मग शंकरदेव यांनी कोणता शास्त्रीय नृत्य प्रकार प्रस्तुत केला होता, तर सत्रिय नृत्य। आणि हे कोणत्या राज्याचं नृत्य आहे, तर हे आसाम राज्याचं नृत्य आहे। याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात की सत्रिय नृत्य हे कोणत्या राज्याचं आहे। मग कोणत्या राज्याचं आहे, तर हे आसाम राज्याचं आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न 8 नंबर, सोपा प्रश्न आहे, राजीव गांधी प्राणी उद्यान महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे। मग राजीव गांधी प्राणी उद्यान कुठं आहे हे, तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे। पुणे जिल्ह्यात कुठं आहे, तर कात्रज या ठिकाणी आहे। तुम्ही पुणे शहरात कधी गेला असाल तर 100% उद्यान जाऊन बघण्यासारखं आहे, ठीक आहे। पुढचा 9 नंबर, महाराष्ट्रात 2018-19 पासून समग्र शिक्षा योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे।
खालीलपैकी कोणती प्रमुख उद्दिष्ट किंवा उद्दिष्टे आहेत? आता कोणत्या योजनेचे उद्दिष्ट विचारलेत तर समग्र शिक्षा ही जी योजना आहे हिचं कोणतं उद्दिष्ट आहे असं आपल्याला विचारलंय. मग बघूया पहिलं उद्दिष्ट काय दिलं बघा. शालेय शिक्षणाच्या तरतुदीमध्ये किमान मानकांची खात्री करणे उद्दिष्ट आहे. दुसरं काय दिलंय शिक्षणाच्या व्यावसायीकरणाला प्रोत्साहन देणे. हे विधान चुकीचं आहे. व्यावसायीकरणाला प्रोत्साहन देणे म्हणजे काय खाजगीकरणाला प्रोत्साहन देणे. मग हे विधान चुकीचं आहे. मग आपलं उत्तर काय येईल केवळ एक योग्य हे आपलं उत्तर येईल. ठीक आहे. मग तुम्हाला आता लक्षात ठेवायचं आहे समग्र शिक्षा अभियान जे आहे हे कधीपासून लागू झालंय किंवा कधीपासून या योजनेची सुरुवात झाली तर 2018-19 पासून. ठीक आहे. सध्या 4 ऑगस्ट 2021 पासून काय समग्र शिक्षा योजना 2.0 लागू आहे हे पण लक्षात ठेवा. आणि या योजनेचा उद्देश काय आहे तर शिक्षणाचा स्तर सुधारणे म्हणजे शिक्षणाचा दर्जा उंचावणे. त्याचबरोबर नवीन जे आपलं शैक्षणिक धोरण आहे 2020चं या धोरणाची अंमलबजावणी करणे. हे दोन काय आहेत या ठिकाणी समग्र शिक्षा अभियानाचे काय आहेत उद्देश आहेत. ठीक आहे. पुढचा 10 नंबर तराईंची लढाई मध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला? आता काय विचारलंय तराईंच्या लढाईमध्ये कोणाचा पराभव झाला असं आपल्याला विचारलंय. मग या ठिकाणी कोणाचा पराभव झाला होता तर महमद घोरीचा या तराईंच्या लढाईमध्ये पराभव झाला होता. मग तराईंची लढाई कधी झाली तर ती 1191 मध्ये झाली. पहा लक्षात ठेवा कधी 1191 मध्ये. आणि कोणामध्ये कुठं झाली होती जी अनहिलाडच्या ईशान्येला लढली गेली होती म्हणजेच कुरुक्षेत्र हे जे ठिकाण आहे हरियाणा मधलं या कुरुक्षेत्र ठिकाणाच्या जवळ लढली होती. ठीक आहे. आणि तराईंची लढाई कोणामध्ये झाली हे पण प्रश्न विचारू शकतात. मग राजपूत शासक पृथ्वीराज चव्हाण तिसरा विरुद्ध मोहम्मद घोरी यांच्यामध्ये ही लढाई झाली होती आणि याच्यामध्ये मोहम्मद घोरीचा काय झाला होता पराभव झाला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न 11 नंबर डॅश डॅशच्या सदस्यांना सामान्यतः लाल शैवाल म्हणतात कारण त्यांच्या शरीरात लाल रंगद्रव्ये R-फायक्रोएरिथ्रिन चे प्राबल्य असते. मग कशाला तर लाल शैवाल वर्गालाच काय म्हटलं जातं लाल शैवाल म्हटलं जातं. म्हणजे प्रश्नातच उत्तर दिले त्यांनी. ठीक आहे. कधी कधी असे प्रश्न परीक्षेमध्ये सरळ सरळ विचारले जातात. पुढचा प्रश्न 12 नंबर कोणत्या क्षेत्रासाठी श्री परशुराम आत्माराम गंगावणे यांना 2021चा पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं? आता जे परशुराम आत्माराम गंगावणे आहेत यांना 2021चा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. मग विचारले आपल्याला की बाबा त्यांना तो कोणत्या क्षेत्रासाठी मिळाला आहे तर कोणत्या क्षेत्रामध्ये मिळाला आहे पारंपरिक लोककला या क्षेत्रासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. मग परशुराम गंगावणे हे कोणत्या जिल्ह्यातले आहेत तर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले आहेत. आणि त्यांचं काय तर चित्रकथी कथाकथनाची 500 वर्ष जुनी परंपरा त्यांनी काय केलेली आहे या ठिकाणी लोककला जपलेली आहे म्हणून त्यांना 2021 मध्ये काय झाला पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे किंवा पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 14 नंबर खालीलपैकी कोणी मूकनायक वर्तमानपत्र सुरू केलं? 100-125 प्रश्न आले या मूकनायक वरती. मग हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक वृत्तपत्र सुरू केलं होतं. कधी सुरू केलं होतं तर 31 जानेवारी 1920 रोजी. आणि हे काय होतं हे पाक्षिक होतं. ठीक आहे. याचे संपादक कोण होते तर स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच संपादक होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्या शीर्षभागी काय असायचं तर संत तुकाराम महाराजांची काय असायची वचने असायची. ठीक आहे. महत्त्वाचं आहे विचारलेलं आहे की कोणत्या वृत्तपत्राच्या शीर्षभागी संत तुकाराम महाराजांची वचने असायची. मग कोणत्या तर मूकनायकच्या. ठीक आहे. आणि याच्यासाठी आर्थिक मदत कोणी केली हा प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. मग छत्रपती शाहू महाराज यांनी मूकनायकसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आर्थिक मदत केली होती. ठीक आहे. पुढचा 5 नंबर भारतामध्ये जर एखाद्या गावची लोकसंख्या डॅश डॅश पेक्षा कमी असेल तर अशी एकापेक्षा अधिक गावे एका ग्रामपंचायती अंतर्गत येतात. मग कितीपेक्षा कमी लोकसंख्या असेल तर 500 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी काय केली जाते ग्रुप ग्रामपंचायत केली जाते. म्हणजे 2-3 गावामध्ये मिळून एक ग्रामपंचायत केली जाते. ठीक आहे. पुढचा 16 नंबर ऑगस्ट 2021 मध्ये कोविड-19 मुळे ज्या महिलांनी त्यांचे पती गमावले आहेत अशा महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने खालीलपैकी कोणती योजना सुरू केली तर सरकारने कोणती योजना सुरू केली होती मिशन वात्सल्य योजना सुरू केली होती. आणि कधी केली होती ऑगस्ट 2021 मध्ये. हेतू काय होता तर ज्या
महिलांचे त्यांचे पती कोविड-19 मुळे गमावले आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरू केली होती. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, मिशन वात्सल्य योजना कोणी सुरू केली तर महाराष्ट्र शासनाने केली. अर्थसहाय्य किती रुपयापर्यंत करणार होते? 5 लाख रुपयापर्यंत. कोणाला करणार होते तर ज्या बालकांनी आपले दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना, त्याचबरोबर विधवा महिलांचं पुनर्वसन करणे, म्हणजे या दोघांसाठी सुद्धा ही योजना सुरू केली होती. ठीक आहे. पुढचा 17 नंबर, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या देशाकडून राज्य धोरणाची निर्देशनात्मक तत्व आपण घेतलेले आहेत? मग राज्य धोरणाची निर्देशात्मक तत्व किंवा मार्गदर्शक तत्व आपण कोणाकडून घेतले आहेत तर आयर्लंड या देशाकडून घेतलेले आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार जसा जसा विचारला जात आहे. पुढचा 18 नंबर, खालीलपैकी कोणी हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना केली? मग हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना कोणी केली होती तर ती महात्मा गांधी यांनी केली होती. मग या ठिकाणी प्रश्न विचारू शकतात की महात्मा गांधी यांनी हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना कोणत्या वर्षी केली तर कोणत्या वर्षी केली? 1942 ला केली. कुठं केली होती? मुंबई या ठिकाणी. आणि या हिंदुस्थानी प्रचार सभेचा उद्देश काय होता तर हिचा उद्देश होता हिंदी भाषेचा प्रसार करणे. खूप महत्त्वाचं आहे, प्रश्न परीक्षेमध्ये विचारू शकतात. मग उद्देश काय होता? हिंदी भाषेचा प्रसार करणे. या उद्देशाने महात्मा गांधीजींनी काय केलं होतं? हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना या ठिकाणी केली होती. ठीक आहे. पुढचा 19 नंबर, खालीलपैकी कोणत्या पुस्तकासाठी डॉक्टर शशी थरूर यांना साहित्य अकादमी पुरस्कार 2019 ने गौरवण्यात आलेला आहे? मग कोणत्या पुस्तकासाठी तर ॲन एरा ऑफ डार्कनेस द ब्रिटिश एम्पायर इन, हे जे त्यांचं पुस्तक आहे याच्यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. आणि कधी मिळाला होता तर तो 2019 ला मिळाला होता. ठीक आहे. आता या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात कधी झाली? मग साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात कधी झाली? 1955 पासून या पुरस्काराची सुरुवात झाली. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की साहित्य अकादमी पुरस्कार हा किती भाषेसाठी दिला जातो? तर एकूण किती भाषेसाठी दिला जातो? 24 भाषेसाठी दिला जातो. मग या 24 भाषा कोणत्या आहेत तर बघा, आपल्या राज्यघटनेतली जी 8वी अनुसूची आहे या 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषा आहेत? 22 भाषा. त्याचबरोबर राजस्थानी आणि इंग्रजी या 2 भाषा, अशा एकूण 24 भाषेसाठी काय केला जातो? साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो. ठीक आहे. पुढचा आपला 20 नंबरचा म्हणजेच आपला शेवटचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. मग या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.